नमस्कार. दुपारचे 12 वाजतायत. न्यूजरूम बुलेटिनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. मी कल्याणी दीक्षित. राज्यातल्या आतापर्यंतच्या महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा घेणार आहोत. सुरुवात करूयात हेडलाईन्सने. सोलापुरात मराठा आंदोलकांनी अडवली शरद पवारांची गाडी. कुर्डुवाडीतली घटना. मराठा आरक्षणाबाबत भूमिका स्पष्ट करण्याची मागणी. दिल्लीतल्या अहमद शाह अब्दालीच्या सुपारीवरून काल ठाण्यात हल्ला. काळोखाचा फायदा घेऊन हल्लेखोर वाचले. मर्दाची औलाद असेल तर समोर या, राऊतांचं आव्हान. उद्धव ठाकरेंच्या ठाण्यातल्या मेळाव्यात राडा घालणारे मनसैनिक पोलिसांच्या ताब्यात. राड्यानंतर राज ठाकरेंकडून मनसे कार्यकर्त्यांचं कौतुक, तर उद्धव ठाकरेंनी बोलावली ठाण्यातल्या पदाधिकाऱ्यांची बैठक. ठाण्यातला राडा म्हणजे ॲक्शनवर रिॲक्शन, ही महाराष्ट्राची संस्कृती नाही, याचं समर्थन करता येणार नाही, मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया. हिंडनबर्ग रिसर्चकडून सेबीच्या अध्यक्षा माधवी पुरींवर गंभीर आरोप. अदानी प्रकरणात वापरलेल्या ऑफशोर फंडात हिस्सेदारी. हिंडनबर्गच्या रिपोर्टमध्ये खळबळजनक दावा. आणि पॅरिस ऑलिम्पिकचा आज समारोप. भारताकडे एका सिल्वरसह 5 कांस्य पदकांची कमाई. भारत 69व्या स्थानावर. बुलेटिनची सुरुवात करूयात आपण शरद पवार यांच्या बातमीनं. शरद पवार यांची गाडी सोलापूरमध्ये अडवण्यात आली. कुर्डुवाडीमध्ये ही सगळी घटना घडलेली आहे. मराठा आंदोलकांनी त्यांची गाडी अडवली. मराठा आरक्षणाबाबत तुमची भूमिका नेमकी काय आहे ती स्पष्ट करा, अशी मागणी यावेळी आंदोलकांनी केली. सोलापुरात मराठा आंदोलकांनी पवारांची गाडी अडवलेली आहे. तुमची मराठा आरक्षणाबद्दलची भूमिका स्पष्ट करण्याची मागणी यावेळी आंदोलकांनी केली. आणि यावेळी मराठा आंदोलकांनी घोषणाबाजी केल्याचं सुद्धा पाहायला मिळालं. त्याच्या बाबतीत तुम्ही भूमिका स्पष्ट करावी. जी पक्षाची पोर आहे ती का मराठा आंदोलक आहे, या पक्षाच्या आडून पवार साहेब तुम आगे बढ़ो, पवार साहेब तुम आगे बढ़ो. मराठा आरक्षण, तुम्ही मराठा आरक्षणाच्या बाबतीत तुम्ही भूमिका स्पष्ट करावी पक्षाची. तुमची आमची मागणी आहे साहेब. पाठिंबा आहे साहेब, तुम्ही पाठिंबाच आहे म्हणता इतके दिवस झाले, पण तुम्ही भूमिका स्पष्ट करा. तिकडे अजित पवार आज कोल्हापूरच्या दौऱ्यावर आहेत. कोल्हापूरमधल्या निपाणी वेस इथं त्यांच्या मेळाव्याचं आयोजन करण्यात आलेलं आहे. आणि या मेळाव्यातून हसन मुश्रीफ विधानसभेचं रणशिंग फुंकणार असल्याची माहिती आहे. महायुतीमध्ये खरं तर कागल मतदारसंघाचा पेच असताना अजित पवार हसन मुश्रीफांची उमेदवारी आज जाहीर करतात का, हे पाहणं महत्त्वाचं आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार हे आज कोल्हापूरच्या दौऱ्यावर आहेत. या मेळाव्यातून हसन मुश्रीफ हे विधानसभेचं रणशिंग फुंकणार असल्याची सुद्धा माहिती आहे. त्यामुळे आता अजित पवार हसन मुश्रीफ यांची उमेदवारी आज जाहीर करतात का, हे पाहणं महत्त्वाचं आहे. मला माझ्या मायमाऊलीनं मोठ्या संख्येने आलेल्या त्यांची आमच्याकडनं अपेक्षा वाढलेली आहे. मी तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की महाराष्ट्रामध्ये तर काल ठाण्यामध्ये मनसेच्या कार्यकर्त्यांनी राडा घातला होता. आणि या सगळ्या राडाच्या प्रकरणानंतर संजय राऊतांनी या सगळ्या प्रकरणाबद्दल आता प्रतिक्रिया दिलेली पाहायला मिळते. संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, राज ठाकरेंसह शहांवर देखील निशाणा साधलाय. दिल्लीतल्या अहमद शाह अब्दालीनं महाराष्ट्रातल्या नेत्याला सुपारी दिली. अब्दालीच्या सुपारी घेतलेल्या लोकांनी काल ठाण्यामध्ये उद्धव ठाकरे यांच्या ताफ्यावर हल्ला केला. या हल्ल्याबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना माहिती होती. त्यांनी डरपोकांप्रमाणे काळोखात लपून नारळ आणि शेण फेकलं. आमच्यासमोर आले असते तर त्यांना शिवसैनिक आणि महाराष्ट्र काय हे दाखवून दिले असतं, अशा शब्दात संजय राऊतांनी हल्लाबोल केला. घेऊन काही फेकला असेल म्हणून तुम्ही वाचला. जर तुम्ही मर्दांच्या अवलाद असता तर समोर येऊन केला असता. माझी त्यांना हात जोडून विनंती आहे पक्षातर्फे, शिवसैनिकांतर्फे, की पुन्हा अशी कृत्य काळोखात अंधारात लपून छपून लांबून फेकाफेकीचे प्रयत्न करू नका. तुमच्या घरामध्ये तुमचे आईवडील वाट पाहतात, तुमची मुलंबाळं वाट पाहतात, तुमची पत्नी वाट पाहते. तेव्हा ह्या स्तरावर जर तुम्ही येणार असाल, कोणी येत असेल, अहमद शाह अब्दाली सुपाऱ्या 2 मजा बघतोय दिल्लीमध्ये.
अहमद शाह अब्दाली महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारचा गोंधळ आपापसात निर्माण करण्यासाठी अहमद शाह अब्दालींनी 2 ते 3 नेत्यांना मोठी सुपारी दिली आहे. हे प्रमुख नेते आहेत. तर कालच्या ठाण्यातल्या राड्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सुद्धा आता प्रतिक्रिया दिलेली आहे. या राड्याचं समर्थन करता येणार नाही, मात्र ही ॲक्शनला रिॲक्शन होती असं आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं. दरम्यान 2 महिने थांबा, ॲक्शनला रिॲक्शन काय असते ही दाखवतो असा इशारा आता राऊतांनी दिला. तर देशपांडे यांनी आता ठाकरे गटाला इशारा दिल्याचं पाहायला मिळते. राज ठाकरेंवरचा हल्ला खपवून घेणार नाही असं संदीप देशपांडे यांनी म्हटले. तुम्ही क्रिया केली तर पुन्हा प्रतिक्रिया होईल असं संदीप देशपांडे यांनी म्हटलं. एका ठिकाणी क्रिया करायची आणि मग सकाळी पळपुटेपणा करायचा आणि सावरासावर करायची, जी काल संजय राऊत आणि आदित्य ठाकरेंच्या माध्यमातून करण्याचा उभाटाने प्रयत्न केला की नाही ते आमचे शिवसैनिक होते पण आमची ती भूमिका नाही. आणि मग तुम्हाला न विचारताच केलं का तुमच्या जिल्हा प्रमुखांनी आंदोलन. त्यामुळे मराठा आंदोलनाचा आड घ्यायचा आणि सन्माननीय राजसाहेबांवर हल्ला करायचा, ह्या गोष्टी खपवून घेतल्या जाणार नाही. त्या क्रियेची ती प्रतिक्रिया होती. पुन्हा जर क्रिया झाली तर पुन्हा प्रतिक्रिया होईल, पुन्हा क्रिया नाही घडली तर प्रतिक्रिया नाही होणार. तर काल जो ठाण्यामध्ये राडा झाला त्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील प्रतिक्रिया दिली. या हल्ल्याचं समर्थन करता येणार नाही, मात्र ही ॲक्शनला रिॲक्शन होती असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलेलं आहे. दरम्यान येत्या 2 महिन्यात ॲक्शनला रिॲक्शन नेमकी कशी असते ते दाखवतो असं उत्तर संजय राऊत यांनी दिलं. हे आपली संस्कृती नाही आहे, ही आपली परंपरा नाही आहे महाराष्ट्राची. आज त्यांनी सुरुवात केली राज ठाकरे साहेबांचा ताफा अडवणं, त्याच्यामध्ये काय काय दगडफेक करणं, सुपाऱ्या टाकणं, हे तर कुणालाही आवडलेलं नाही. आणि शेवटी ॲक्शनला रिॲक्शन असते. ॲक्शनला रिॲक्शन असते की आज पाहायला इथे लोकांना मिळालं. ॲक्शन काय, ॲक्शनला रिॲक्शन काय म्हणता रे? थांबा जरा 2 महिने, मग तुम्हाला ॲक्शन रिॲक्शन काय ते कळेल. ही सत्तेची मस्ती दाखवू नका बरं. तर आता या सगळ्या प्रकरणावर उदय सामंत यांनी देखील प्रतिक्रिया दिली. जर आधी शिवसेनेनं असं केलं नसतं तर मनसेनं प्रत्युत्तर दिलं नसतं असं सामंत यांनी म्हटलेलं आहे. सुरुवातीला घडलं नसतं तर प्रतिक्रिया आलीच नसती असं सामंत यांनी म्हटलंय. याचा महाराष्ट्रातल्या जनतेनं देखील विचार करावा असं सामंत यांनी म्हटलंय. ठाण्यातल्या राड्यावर उदय सामंत यांनी देखील आता प्रतिक्रिया दिली. हल्ल्याची सुरुवात केली, त्यांना मनसेनं प्रत्युत्तर दिलं. सुरुवातीला घडलंच नसतं तर प्रतिक्रिया आली नसती असं सामंत यांनी म्हटलं. राजसाहेबांचा जेव्हा दौरा मराठवाड्यामध्ये होता तर त्यांच्या गाड्यांवर सुपारी काही लोकांनी टाकल्या, सुपाऱ्या टाकल्या आणि त्याच्यानंतर हे पडसाद उमटलेले आहेत. मला असं वाटतं की राजकारणामध्ये आपण बोलतो, एकामेकाची बदनामी करतो, ठीक आहे, ते आता क्रमप्राप्त झालेलं आहे. परंतु अशा पद्धतीनं सुरुवात कोणी केली आणि ज्यांनी सुरुवात केली त्यांना प्रत्युत्तर मनसैनिकांनी दिलेलं आहे. पहिली तर कुठच्याही नेत्यावर सुरुवातीला अशा पद्धतीनं म्हणजे सुपाऱ्या टाकून हल्ला करणं किंवा ह्या सगळ्या गोष्टी राजकारणामध्ये योग्य नाहीत. या सगळ्या राडा प्रकरणावर आता रोहित पवार यांनी राज ठाकरेंवर निशाणा साधल्याचं पाहायला मिळते. सुपारीबाज पक्षाला सुपारी लागलेली दिसते असं रोहित पवार यांनी म्हटलेलं आहे. ट्विटरवरून त्यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केल्याचं यावेळी पाहायला मिळालं. रोहित पवारांनी राज ठाकरेंवर निशाणा साधल्याचं पाहायला मिळतंय. सुपारीबाज पक्षाला सुपारी लागलेली दिसते अशा शब्दात त्यांनी ट्विटर या सोशल मीडियावर राज ठाकरेंना डिवचल्याचं पाहायला मिळालं. रोहित पवारांनी नेमकं काय ट्विट केले ते आपण पाहूया. सुपारीबाज पक्षाला सुपारी खूपच लागलेली दिसते. सुपारी लागल्यानं सुपारीबाज पक्ष पार घायाळ झालाय. महाराष्ट्रातली जनता दूधखुळी नाहीये, स्वाभिमानी आहे. मतं खाणाऱ्या पक्षांनी याचा विचार करावा असं रोहित पवार यांनी म्हटलेलं. एक प्रकारे रोहित पवारांनी राज ठाकरेंना डिवचल्याचं पाहायला मिळतं.
राज ठाकरे डिवचल्याचं पाहायला मिळतं। काल ठाण्यामध्ये मनसेच्या कार्यकर्त्यांनी राडा घातला आणि त्यानंतर रोहित पवारांनी ही प्रतिक्रिया दिली। तर काल ठाण्यामध्ये मनसेच्या कार्यकर्त्यांनी चांगलाच राडा घातल्याचं पाहायला मिळालं आणि आता राडा घालणाऱ्या मनसैनिकांवर गुन्हा दाखल झाल्याची माहिती समोर येते। ठाणे राडा प्रकरणी 44 मनसे कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल झालेत। ठाणे हल्ला प्रकरणी अविनाश जाधव मुख्य आरोपी आहेत। ठाण्यातल्या नौपाडा पोलीस ठाण्यात आता गुन्हे दाखल झाल्याची माहिती मिळते। काल उद्धव ठाकरे यांचा ठाण्यामध्ये मेळावा होता आणि यावेळी मनसे कार्यकर्त्यांनी राडा घातला। या प्रकरणी आता 44 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आल्याची माहिती आहे। सविस्तर माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी विशाल वैद्य यांच्याकडून। विशाल, खरं तर काल बराच मोठा राडा झाला होता आणि त्यानंतर आता गुन्हे दाखल करण्यात आलेत। पुढची नेमकी कारवाई कशा पद्धतीने होणार आहे? काल जो राडा झाला त्याच्यानंतर पोलीस जे आहेत ऍक्शन मोडवरती आलेले आहेत आणि ठाण्यातील नौपाडा पोलीस ठाण्यामध्ये एकंदर 44 जणांवर जे आहेत ते गुन्हे दाखल करण्यात आले आहेत। त्यातील लक्षणीय बाब म्हणजे अविनाश जाधव जे आहेत ते मनसेचे ठाण्यातील नेते यांना मुख्य आरोपी म्हणून त्यांचं नमूद करण्यात आलेलं आहे। तर त्याचबरोबर 32 ज्या महिला कार्यकर्त्या होत्या त्यांच्यावरती गुन्हे दाखल करण्यात आले आहेत आणि 12 पुरुष कार्यकर्ते आहेत त्यांच्यावरती गुन्हे दाखल करण्यात आले आहेत। आणि याच्यात महत्त्वाची बाब म्हणजे या सर्वांवरती सार्वजनिक मालमत्तेचं नुकसान करणं, सार्वजनिक ठिकाणी गोंधळ घालणं अशा स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत। आणि आता सध्या जे कार्यकर्ते आहेत त्यांना शोध मोहीम जी आहे या कार्यकर्त्यांची पोलिसांनी सुरू केलेली आहे। सध्या काही कार्यकर्ते जे आहेत ते ताब्यात असले तरी मात्र अटक या सर्वांना लवकरच होण्याची शक्यता आहे। धन्यवाद विशाल या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल। तर या सगळ्या कार्यकर्त्यांवर अटकेची कारवाई सुद्धा केली जाणार आहे। काल ठाण्यामध्ये मनसेच्या कार्यकर्त्यांनी राडा घातला होता आणि या प्रकरणी आता 44 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला। मी सुपाऱ्या मारल्या तर आम्ही नारळ मारणार। आणि आता बातमी कोल्हापूरमधून येते। काल ठाण्यामध्ये झालेल्या राड्याचे पडसाद कोल्हापूरमध्ये सुद्धा उमटल्याचं पाहायला मिळालं, कारण तिथले शिवसैनिक आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं। ठाण्यामध्ये ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी गाड्यांवर मनसैनिकांनी नारळ, बांगडे आणि शेण फेकलं होतं। यामुळे कोल्हापुरातले शिवसैनिक आक्रमक झाले। या शिवसैनिकांनी कोल्हापुरातल्या मनसेच्या कार्यालयांच्या फलकांना काळं फासलं, तसंच तोडफोड देखील केली। यामुळे कोल्हापुरात तणावाचं वातावरण निर्माण झालंय। आता बातमी येते ठाकरे गटाकडून। ठाकरे गटाची अर्थात उद्धव ठाकरे यांनी माजी आमदार खासदार यांची बैठक बोलावल्याची माहिती मिळते। आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या बैठकीला महत्त्व प्राप्त झाल्याचं सध्या पाहायला मिळते। मुंबईतल्या माजी नगरसेवकांची, आमदार आणि खासदारांची मातोश्रीवर बैठक बोलावण्यात आली। थोड्याच वेळात ही बैठक होणार आहे। आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बैठकीचं आयोजन करण्यात आलं असून भगवा सप्ताहाचं या बैठकीत आढावा घेतला जाणार आहे। आता बातमी आहे हिंडनबर्गच्या रिपोर्ट संदर्भातली। अदानी ग्रुप सोबत सेबीच्या प्रमुखांचे आर्थिक संबंध असल्याचा खळबळजनक दावा हिंडनबर्गच्या रिपोर्टमधून करण्यात आलेला आहे। अदानी ग्रुपच्या घोटाळ्यामध्ये सेबीच्या अध्यक्षांचंही कनेक्शन असल्याचा दावा करण्यात आलाय। सेबी अध्यक्ष माधवी पुरी बुच आणि त्यांच्या पतीची ऑफशोर फंडिंगमध्ये मोठी भागीदारी असल्याचा गंभीर आरोप हिंडनबर्गच्या रिपोर्टमधून करण्यात आला। फंडातली रक्कम अदानी ग्रुपनं वापरली, ही रक्कम सायफनिंग घोटाळ्यामध्ये वापरण्यात आली। अदानी ग्रुप विरोधातल्या चौकशीत सेबीची भूमिका संशयास्पद आहे असे धक्कादायक दावे या रिपोर्टमधून करण्यात आले। हिंडनबर्गनं सेबी अध्यक्ष माधवी पुरी बुच यांच्या निष्पक्षपातीपणावर प्रश्न उपस्थित केले। यामुळे आता गुंतवणूकदारांमध्ये चिंतेचं वातावरण पाहायला मिळते। दरम्यान या सगळ्यावरून संजय राऊतांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला। निवडणूक रोखे घोटाळ्यानंतर हा दुसरा हिंडनबर्ग घोटाळा। सेबीचे प्रमुख महिला आहेत ज्या माधवी बुच, ज्यांच्यावर वित्तीय क्षेत्रामध्ये जे होणाऱ्या घोटाळ्यांवर लक्ष ठेवणं आणि तपास करणं ही त्यांच्यावर जबाबदारी आहे। त्या प्रमुखच प्रधानमंत्र्यांच्या लाडक्या उद्योगपतीशी हातमिळवणी करतात, आर्थिक व्यवहार करतात, त्यात गुंतवणूक करतात। त्यांच्याकडून तुम्ही कोणती अपेक्षा करणार आहात?
आता पुढची महत्त्वाची बातमी येते रायगडमधून। रायगडमध्ये पोलीस भरतीमध्ये घोटाळा झाल्याचं आता उघड झालंय। या सगळ्या प्रकरणी 6 जणांना ताब्यात घेण्यात आलं असून त्यांची चौकशी सुरू असल्याची माहिती समोर येते। लेखी परीक्षेत कॉपीसाठी इलेक्ट्रॉनिक डिव्हाइसचा वापर करण्यात येत होता। हे 6 उमेदवार आपल्या कानाला इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस लावून बसले होते। रायगड पोलिसांनी लेखी परीक्षेच्या दरम्यान विशेष काळजी घेतली होती। कॉपी रोखण्यासाठी तपासणीसाठी हँड हेल्ड मेटल डिटेक्टरचा वापर करण्यात आला होता आणि त्यातून हा सगळा प्रकार उघड झाला। त्यांच्या कानामध्ये इलेक्ट्रॉनिक डिव्हाइसेस त्यांच्याकडे मिळून आले। त्यांच्याकडे त्याच्या बॉडीच्या आतमध्ये काही आणखी पण काही डिव्हाइसेस मिळून आले आणि त्याच्यावरून असं लक्षात येत होतं की ते बाहेर लांब कुठेतरी बसलेल्या व्यक्तीशी पण कनेक्टेड आहे। आता राज्यातल्या इतर महत्त्वाच्या बातम्यांचा आपण धावता आढावा घेऊयात। सांगलीत राष्ट्रवादीकडून अजित मॅरेथॉन स्पर्धा घेण्यात आली। 5 किलोमीटर आणि 10 किलोमीटर मध्ये ही मॅरेथॉन स्पर्धा पार पडली, ज्यामध्ये जिल्ह्यातल्या 1000हून अधिक स्पर्धकांनी सहभाग घेतला। पुण्यामध्ये शेअर मार्केटच्या नावानं पैसे दुप्पट करण्याचं आमिष दाखवून नागरिकांना कोट्यवधींचा गंडा घालण्यात आला। 2000 पेक्षा जास्त गुंतवणूकदारांची फसवणूक झाली। पैसे मिळताच फर्म चालक फरार झाला। मात्र या प्रकरणी तक्रार करून देखील पोलीस याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप गुंतवणूकदारांनी केला। विविध कारवाईंमधून जप्त केलेली 52 कोटींचे अंमली पदार्थ घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पात नष्ट करण्यात आले। सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार हे अंमली पदार्थ जाळण्यात आले। वरळी हिट अँड रन अपघातात मुख्य आरोपी मिहिर शहाला ओळख परेडमध्ये साक्षीदारानं ओळखले। शुक्रवारी आर्थर रोड जेलमध्ये मिहिर शहाची ओळख परेड झाली। त्यात साक्षीदारानं मिहिर शहाला ओळखलं। दरम्यान या प्रकरणात मिहिर शहाचा वैद्यकीय चाचणीचा अहवाल प्राप्त झाला असून त्यात मिहिर शहाच्या रक्तामध्ये अल्कोहोलचे अंश सापडला नसल्याचं सूत्रांनी म्हटलंय। पुण्यात डेक्कन परिसरात मोठा अनर्थ टळला। एका कार चालकानं दारू पिऊन रक्तबंबाळ अवस्थेत कार चालवताना पोलिसांनी पकडले। दारू पिऊन गाडी चालवताना त्याचा अपघात झाला, मात्र तरी देखील हा कार चालक गाडी सुसाट वेगानं चालवत होता। महत्त्वाचं म्हणजे त्या परिसरात गर्दी नसल्यामुळे अनर्थ टळला। अकोल्यामध्ये तांत्रिक कारणामुळे ई-पॉस मशीन पुन्हा बंद पडली आहे, त्यामुळे धान्याचं वितरण ठप्प झाले। गेल्या 20 जुलैपासून बंद पडलेली ई-पॉस मशीन शुक्रवारपासून पूर्ववत झाली होती, मात्र आता पुन्हा मशीन बंद पडल्यानं शिधापत्रिका धारकांना धान्याविना परतावं लागतंय। पुणे शहराला डेंग्यूने विळखा घातलाय। पुणे मनपाच्या वसतिगृहामध्ये 21 विद्यार्थ्यांना डेंग्यूची लागण झाली। वसतिगृहाच्या रेक्टरसह 2 कर्मचाऱ्यांना देखील डेंग्यूची लागण झाली। पालघरच्या मोखाड्यामध्ये आश्रमशाळेतल्या 9वीच्या मुलाचा मृत्यू झाला। घानवळ आश्रमशाळेत शिकणाऱ्या राहुल दिवे याला 5 तारखेला ताप खोकल्याचा त्रास झाल्यानं त्याच्यावर उपचार करण्यात आले, मात्र रुग्णालयातून घरी आल्यानंतर मुलाचा मृत्यू झाला। शिक्षकांच्या हलगर्जीपणामुळेच हा मृत्यू घडल्याचा आरोप त्याच्या आई-वडिलांनी केला। आता भारतीय महिला कुस्तीपटू विनेश फोगाट हिच्या संदर्भातली महत्त्वाची अपडेट समोर येते। विनेश फोगाटच्या अपात्रतेबाबतचा निर्णय आता क्रीडा लवादानं राखून ठेवल्याचं पाहायला मिळते। 13 ऑगस्टला या संदर्भातला निर्णय आता दिला जाणार आहे, त्यामुळे चाहत्यांची प्रतीक्षा आणखी वाढणार आहे। 13 ऑगस्टला क्रीडा लवाद याबाबत आपला निर्णय देणार आहे। विनेश फोगाट हिचं अंतिम सामन्याआधी 100 ग्रॅम वजन जास्त असल्याचं स्पष्ट झाल्यानं तिला अपात्र ठरवण्यात आलं होतं। त्यानंतर विनेशनं क्रीडा लवादात धाव घेतली होती। त्यानंतर कोर्ट ऑफ ऑर्बिट्रेशन फॉर स्पोर्ट्समध्ये तब्बल 3 तास युक्तिवाद चालला। विनेश फोगाट या सुनावणीमध्ये व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे उपस्थित राहिली, तर हरीश साळवे आणि विधूपक्ष सिंघानिया या दोघांनी युक्तिवाद केला। डॉक्टर ॲनाबेल बेनेट ACSC या विनेश फोगाट प्रकरणाचा निकाल देणार आहेत। दरम्यान क्रीडा लवादानं वाढीव वेळ घेतल्यानं विनेशला पदक मिळण्याची शक्यता आहे। तर या सगळ्या महत्त्वाच्या बातम्यांसोबतच न्यूजरूम बुलेटिनमध्ये आता वेळ झाली इथेच थांबण्याची। मात्र ताज्या घडामोडींसाठी तुम्ही पाहत रहा झी 24 तास।